महाराष्ट्रातील एक असा पक्ष जो जितक्या वेळा फुटला तितक्याच वेळा नव्याने उभा राहिला. काही पक्षांना एक फूट पडली की त्यांचं अस्तित्व संपतं. काही पक्ष दोन तुकड्यात विभागले की इतिहास जमा होतात. पण महाराष्ट्रात एक असा पक्ष आहे ज्याला फूट पडणे हे काही नवीन नाही. उलट प्रत्येक फुटीनंतर हा पक्ष नव्या ताकदीने उभा राहिलाय आणि तो पक्ष म्हणजे शिवसेना. आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे. पण विशेष बाब म्हणजे मागील 4 वर्षापासून महाराष्ट्रात एक नव्हे तर 2 शिवसेना आपापला वर्धापन दिन साजरा करतात. एका बाजूला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह असलेले मुख्य एकनाथ शिंदे आहेत, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, आज जी फूट आपण पाहत आहोत ती या पक्षाच्या इतिहासातली पहिली किंवा दुसरी फूट नाहीये. गेल्या 60 वर्षात अनेक वेळा बंड झाले, अनेक मोठे नेते पक्ष सोडून गेले. काहींनी स्वतंत्र असे पक्ष स्थापन केले, तर काहींनी विरोधी पक्षांमध्ये प्रवेश केला. मात्र प्रत्येक वेळी ही संघटना पुन्हा उभी राहिली. आज आपण शिवसेनेच्या इतिहासातील अशाच मोठ्या फुटीचा आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम. 19 जून 1966 रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्या काळात ही संघटना मुंबईत आक्रमक आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून ओळखली जात होती. मात्र अवघ्या 4 वर्षातच पहिली मोठी फूट पडली. 1970 साली बंडू शिंगरे यांनी बंड पुकारले आणि प्रति शिवसेना या संघटनेची स्थापना केली. अनेक शिवसैनिक त्यांच्या सोबत गेले. त्यावेळी हा एक मोठा धक्का मानला जात होता. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी संघटनेचे काम अधिक आक्रमकपणे सुरू ठेवले. काही वर्षातच प्रति शिवसेना फिकी पडली आणि अखेर संपुष्टात आली. यानंतर 1975 साली मुंबईचे पहिले महापौर डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांनी पक्ष सोडला. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला दिलेला पाठिंबा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे मुरली देवारा यांनी महापौर पदासाठी मतदान करण्याचे आदेश या विरोधात बंड केले. त्यांच्यासोबत मुंबईतील अनेक शिवसैनिकही बाहेर पडले. पुढे झालेल्या निवडणुकीत हेमचंद्र गुप्ते यांनी शिवसेनेचे उमेदवार मनोहर जोशी यांचाही पराभव केला. मात्र पुढील काळात ते मोठे राजकीय नेते म्हणून उदयास आले नाहीत. त्यांनी पुन्हा वैद्यकीय व्यवसायाकडे लक्ष दिलं, पण शिवसेना वाढतच राहिली. 1990 मध्ये शिवसेना आणि भाजप युती झाली. या युतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार कामगिरी केली. यानंतर काँग्रेस नेते शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. भुजबळ तब्बल 36 आमदारांसह पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले. त्या काळात शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाल्यामुळे 18 आमदारांनी यू टर्न घेत शिवसेनेत पुन्हा आले. नंतर आणखी काही आमदार परत आले. मात्र छगन भुजबळ हे काँग्रेसमध्येच राहिले. त्यावेळी अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते भुजबळ गेल्यानंतर ओबीसी समाज शिवसेनेपासून दूर जाईल आणि पक्ष कमकुवत होईल, पण तसं झालं नाही. 1995च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने काँग्रेसला सत्तेबाहेर फेकलं आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत छगन भुजबळ यांचाही पराभव झाला. भुजबळ गेले, पण शिवसेना संपली नाही, उलट अधिक मोठी होत गेली. त्यानंतर काही वर्ष पक्ष स्थिर राहिला. मात्र 2005 साली ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी 11 आमदारांसह पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा मोठा धक्का होता. विशेषतः कोकणात शिवसेना संपुष्टात येईल अशी चर्चा होती. 2009च्या विधानसभा निवडणुकीत कोकणात मोठा फटका बसला. मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागातही त्याचे परिणाम दिसून आले. काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. मात्र 2014 मध्ये परिस्थिती बदलली. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे या दोघांचाही पराभव करत पक्षाने पुन्हा जोरदार पुनरागम केले. पण 2005 नंतर सर्वात मोठा धक्का बसला तो राज ठाकरे यांच्या बाहेर पडण्याने. राज ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आणि 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. आता ठाकरे कुटुंबियातील व्यक्तीच बाहेर पडल्यामुळे शिवसेना संपेलच अशी चर्चा सुरू झाली. 2009च्या निवडणुकीत विशेषतः मुंबई आणि नाशिकमध्ये मनसेमुळे मोठा फटका बसला. मात्र पुन्हा एकदा पक्षाने पुनरागम केले. 2014च्या निवडणुकीत दमदार कामगिरी करत मनसेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश मिळाले. आणि मग आली 2022 सालची सर्वात मोठी राजकीय घटना. एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने बंड केला. या बंडात शिवसेनेचे 40 आमदार आणि 13 खासदार सहभागी झाले.
पुढे भारतीय निवडणूक आयोगाने आमदार आणि खासदारांची संख्या लक्षात घेऊन शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने पुन्हा पक्षाची नोंदणी केली आणि मशाल चिन्हावर निवडणूक लढवली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मशाल चिन्हाला लढवूनही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने 9 खासदार निवडून आणले, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 7 जागा जिंकल्या. आता पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे की ऑपरेशन टायगरच्या नावाखाली शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार आपल्या बाजूला वळवल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषक याला आणखी एक मोठी फूट मानत आहेत. पण इतिहास काय सांगतो? इतिहास सांगतो की फूट अनेक वेळा पडली, मोठे मोठे नेते सोडून गेले, नवीन पक्ष स्थापन झाले, आमदार खासदार गेले, चिन्ह गेले, नाव गेले, पण प्रत्येक वेळी शिवसेना पुन्हा नव्याने उभी राहिली. कदाचित याचं कारण म्हणजे शिवसैनिकांची निष्ठा आणि मराठी माणसांमध्ये असलेला भावनिक आधार. म्हणूनच महाराष्ट्रातील मतदार देखील वेळोवेळी या पक्षाला पुन्हा संधी देताना दिसतात. आज शिवसेनेला 60 वर्ष पूर्ण झाली. या प्रवासात योगदान देणाऱ्या आजी माजी पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.